GIT ड्रग्स बनवता येतं. स्टमक वॉलमध्ये गेलं ना तर आपल्याला काय भेटतं की स्टमक एक केमिकल फॅक्टरी असल्यासारखी दिसतं आणि त्या स्टमकचं काय काम आहे, ॲसिड बनवणं, प्रोटीनला डायजेस्ट करणं, मायक्रोबला मारणं आणि स्टमकला स्वतःच्या ॲसिडपासून पण स्वतःला प्रोटेक्ट करावं लागतं. त्याच्यामुळे अटॅकर्स आणि डिफेंडर्स असतात. अटॅक कोण करणारे, HCl असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड. डिफेंड कोण करणारे, म्युकस. पेप्सिन अटॅक करायला येणार, बायकार्बोनेट त्याला डिफेंड करणार. एनसेड्स अटॅक करायला येणार, ब्लड फ्लो डिफेंड करणार आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी येणार, त्याला डिफेंड कोण करणार, प्रोस्टाग्लॅंडिन्स. तर जेव्हा अटॅकर्स ओव्हर पावर करणार, जेव्हा हे सगळे जेव्हा अटॅकर्स आहेत जेव्हा ओव्हर पावर करणार आहेत ना तेव्हा अल्सर होतो. कोणाला ओव्हर पावर करणार, डिफेंडर म्हणजे तुमचं म्युकस, बायकार्बोनेट, ब्लड फ्लो, प्रोस्टाग्लॅंड जेव्हा यांच्या कामात कमी पडणार आहे तेव्हा अल्सर होणार आहे. सर आता पेप्टिक अल्सर म्हणजे काय असतं की गॅस्ट्रिक म्हणजे स्टमकमधला किंवा डिओडेनल म्युकोजामध्ये लोकलाइज्ड ब्रेक जर झाला कशामुळे, ॲसिड पेप्सिन इंजुरीला. तर मोस्ट अल्सर्स कुठे, डिओडेनममध्ये होतात. 5x मोर कॉमन डिओडेनममध्ये अल्सर होतात, स्पेशली डिओडेनल बल्ब. तर काय होतं की ॲसिड स्टमकमधून येतो आणि फर्स्ट कुठे हिट करतो, डिओडेनममध्ये. अल्सरचा जो पेन असतो तो हंगरसारखा का बरं वाटतं, म्हणजे भूक लागल्यासारखं का वाटतं, कारण की जेव्हा स्टमक एम्प्टी असतं तेव्हा ॲसिड डायरेक्टली एक्सपोज नर्व एंडिंगला टच करत असतं इन अल्सर क्रॅटर. म्हणजे अल्सर क्रॅटर जे आहे तिथं नर्व एंडिंग असतात आणि तिथं डायरेक्ट ॲसिड टच करणार आहे आणि फूड टेम्पररीली काय करतं, ते ॲसिडला बफर करतं आणि पेन रिलीफ करतं. त्याच्यामुळे पेन आहे ना डिक्रीजेस आफ्टर फूड ऑर अँटासिड्स. ॲसिड सिक्रेशनचं फिजिओलॉजी बघायचं आता. मेन सेल जो असतो ना पॅरायटल सेल असतो आणि तो HCl सिक्रेट करतो. याला ना 3 ठिकाणाहून स्टिम्युलेशन भेटत असतं, हिस्टामिन, ॲसिटाइलकोलिन आणि गॅस्ट्रिनमधून. आणि ऑल 3 फायनली ॲक्टिवेट द प्रोटॉन पंप. आणि हे हिस्टामिनचं सोर्स काय आणि ते कोणत्या रिसेप्टरला काम करणार आहे, तर जे ECL सेल्स आहेत. ECL म्हणजे ECL सेल्स काय असतात रे, हिस्टामिन कुठून रिलीज होतं, नंतर बघू. ECL सेल्स हिस्टामिन रिलीज करतात, ते H2 रिसेप्टरवरती काम करतं. वेगस नर्व ॲसिटाइलकोलिन रिलीज करतं, जे M3 रिसेप्टरवरती काम करणार आहे. G सेल गॅस्ट्रिन प्रोड्यूस करतं, जे की गॅस्ट्रिन रिसेप्टरवरती काम करणार आहे. हे सगळे मिळून प्रोटॉन पंपला ॲक्टिवेट करणार आहेत. कसं, हे HCl सिक्रेट करून ह्या पॅरायटल सेलला या तिन्हीचं स्टिम्युलेशन भेटलं होतं. ठीक आहे. फायनल कॉमन पाथवे प्रोटॉन पंप असतो. दिस इज रिअल ॲसिड सिक्रेटिंग मशिनरी आहे. जे हे तिन्ही बेसिकली काय करतात ना, प्रोटॉन पंपला ॲक्टिवेट करतात आणि मग प्रोटॉन पंप ॲसिड सिक्रेट करतो. सो आणि हा प्रोटॉन पंप कुठे पॅरायटल सेलवरती असणार आहे. सो फायनल कॉमन पाथवे प्रोटॉन पंप लोकेटेड ऑन कॅनॅलिक्युलर मेम्ब्रेन ऑफ पॅरायटल सेल. आणि त्याचं फंक्शन काय की इट विल थ्रो प्रोटॉन इनटू स्टमकचा ल्युमेन आणि एक्सचेंज विथ पोटॅशियम. म्हणजे हा जो पॅरायटल सेल आहे ना तो काय करणार आहे, ह्या हायड्रोजनला बाहेर देणार आहे, प्रोटॉनला बाहेर टाकणार आहे आणि पोटॅशियमला आत घेणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, प्रोटॉन पोटॅशियम ATPase म्हणतो. आणि याच्यामुळेच जे प्रोटॉन पंप इनहिबिटर्स असतात ना दे आर मोस्ट पॉवरफुल अँटी अल्सर ड्रग्स. दे ब्लॉक द फायनल स्टेप. ते काय करतात, प्रोटॉनला बाहेर जाऊ देत नाही, पोटॅशियमला आत येऊ देत नाही. प्रोटॉन पंप इनहिबिटर आहे आणि तो अँटी अल्सर ड्रग असतो. ठीक आहे. तर हाऊ इज HCl ॲक्च्युली फॉर्म, ॲक्च्युली HCl कसं फॉर्म होते बघा. तर पॅरायटल सेलमध्ये ना वॉटर आणि CO2 कंबाईन करतात, ते बघितलं. कार्बोनिक अनहायड्रेट्स बनतं, म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेट्स याच्यावरती काम करतं. H2CO3 कार्बोनिक ॲसिड फॉर्म होतं, मग ते स्प्लिट होतं प्रोटॉन आणि बायकार्बोनेट आयनमध्ये. आता हा जो आणि कुठे होतं, हे सगळं पॅरायटल सेलमध्ये होतं बघा स्टमकच्या. आता काय होणार, हे जे प्रोटॉन बनले ना तर ते ल्युमेनमध्ये जाणार आहे बाय प्रोटॉन पंप. क्लोराईड जो आहे ऑल्सो एंटर्स ल्युमेन. प्रोटॉनसोबत क्लोराईड पण बाहेर जातो आणि टुगेदर ते HCl म्हणून बाहेर जात असतं. तर कळलं का, HCl जे आपण लहानपणापासून शिकत आलं की कसं HCl स्टमकमध्ये प्रोड्यूस होतं, कसं ते होतं, तर ते पॅरायटल सेलमधून आहे. जेव्हा की H2CO2 मिक्स होतात, H2CO3 बनतं, तिथून HCO3 मायनस होतं आणि H होतं, क्लोराईड आयन पण बाहेर जातो. तर हिस्टामिनचा रोल बघा. आपण आधी काय बघितलं होतं की हिस्टामिन कोण ECL सेल रिलीज करत होतं आणि हे हिस्टामिन कोणाला, प्रोटॉन पंपला ॲक्टिवेट करत होतं. तर इव्हन गॅस्ट्रिन आणि जे ॲसिटाइलकोलिन जे आहेत ते डिपेंड पार्टली ऑन हिस्टामिन. का, कारण की गॅस्ट्रिन आणि वेगस जे आहेत तर ते ECL सेल्सला स्टिम्युलेट करतात आणि ECL जो आहे तो हिस्टामिन रिलीज करतो आणि हिस्टामिन स्ट्रॉंगली पॅरायटल सेलला ॲक्टिवेट करतो. सो फायनल केमिकल स्टिम्युलेटर आहे कोण, हा हिस्टामिन. आणि दॅट्स वाय H2 ब्लॉकर्स वर्क. हिस्टामिन ब्लॉकर्स का बरं काम करतात, कारण की हिस्टामिन काय करतो बघ ना, किती मोठं काम करतो. हिस्टामिन पॅरायटल सेलला ॲक्टिवेट करायचं काम करतो. त्याच्यामुळं आणि ह्या ECL सेलला कोण सांगितलं होतं हिस्टामिन रिलीज करायला, ह्या गॅस्ट्रिन आणि वेगस स्टिम्युलेशनने सांगितलं होतं. तर फायनली हिस्टामिन तुझ्या पॅरायटल सेलला सांगतोय की तू ॲसिड हिस्टामिन तर पॅरायटल सेलला ॲक्टिवेट करतो. तर फायनली जर आपण H2 ब्लॉकर दिलं तर पॅरायटल सेल ॲसिड सिक्रेटच नाही करणार. नेक्स्ट आहे पेप्सिन, सायलेंट डिस्ट्रॉयर असतो. पेप्सिन आपण लहानपणापासून शिकलो की चीफ सेल्स प्रोड्यूस रिलीज पेप्सिनोजन विच इज इनॅक्टिव्ह आणि इट इज ॲक्टिवेटेड बाय HCl. ॲसिड कन्वर्ट्स इट इंटू पेप्सिन, ॲक्टिव्ह पेप्सिन. आणि जो लो pH असतो दॅट ॲक्टिवेट्स पेप्सिन. pH लेस दॅन 2 आणि टू मच पेप्सिन आणि ॲसिड जर असेल तर म्युकोजल इरोजन होणार आहे आणि अल्सर होणार आहे. नेक्स्ट बघ, डिफेन्स सिस्टम ऑफ स्टमक आहे म्युकस बायकार्बोनेट बॅरियर. हे म्युकस आहे ना स्टमकला कोट करत असतं, म्युकस जेल. आणि त्या जेलमध्ये काय सांगितलं, बायकार्बोनेट ट्रॅप झालेलं असतं. सो ह्युमनचं जर pH आहे 1 ते 2 जरी असलं पण सरफेस pH नियर सेल्स स्टेज सेफर, कारण की ते म्युकस जेल आणि बायकार्बोनेटनी कवर्ड आहे. सो लाईक ॲसिड ओशन आउटसाईड आणि अल्कलाइन शील्ड नियर सेल्स. नेक्स्ट काय डिफेन्स सिस्टममध्ये प्रोस्टाग्लॅंडिन्स आहेत, PGE2 PGI2. हे काय करतात, स्टमकला ॲज बॉडीगार्ड म्हणून काम करतात. ते ॲसिड सिक्रेशन कमी करतात, म्युकस प्रोडक्शन जास्त करतात, बायकार्बोनेट जास्त करतात, ब्लड फ्लो वाढवतात. प्रोस्टासायक्लिन आपल्याला माहिती PGI2 ब्लड फ्लो वाढवणार, ॲसिड सिक्रेशन कमी करणार, म्युकस चांगला देतो. ठीक आहे. तर PGE2 जे आहे ना सायक्लिक, हे पॅरायटल सेल्समधल्या सायक्लिक AMPला ते इनहिबिट करणार आहे आणि त्याच्या इनहिबिशनमुळे हे ॲसिड सिक्रेशन कमी करत आहे. कळलं का.
नेक्स्ट आहे एनसेड्स. हे अल्सर कसे कॉज करतात? एनसेड्स आहेत ना, हे सायक्लॉक्सिजेनेसला इनहिबिट करणार, प्रोस्टाग्लॅन्डिन्स कमी होणार, मग त्याचं जे प्रोटेक्शन जे होतं सगळं हे प्रोटेक्शन कमी होणार, त्याच्यामुळे ॲसिड जिंकणार आणि तो एक अल्सर कॉज करणार. तर पेप्टिक अल्सर थेरपीचे आपले गोल काय असायला पाहिजे की पहिल्यांदा तर पेनला रिलीव्ह करायचं. जो अल्सर झाला ब्रेक इन द कंटिन्युटी ऑफ एपिथेलियम आहे त्याला किंवा विसरल एपिथेलियम आहे त्याला हील करायचं आणि जे कॉम्प्लिकेशन्स त्याला प्रिव्हेंट करायचे त्याचं परत होणं प्रिव्हेंट करायचं, रिलॅप्स प्रिव्हेंट करायचं. तर अँटी अल्सर ड्रग्सचं क्लासिफिकेशन बघ. सगळ्यात आधी अँटासिड्स जे की ॲसिड सिक्रेट होते पॅराइटल सेल्समधून, त्याला न्यूट्रलाइज करायचं. दुसरं ॲसिड सिक्रेशनचे ब्लॉकर्स, म्हणजे ॲसिड सिक्रेटच नाही करायचं. मग ते कोणकोणते आहेत? हिस्टामिन 2 ब्लॉकर्स, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स आणि अँटीकोलिनर्जिक्स आणि प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स. प्रोस्टाग्लॅन्डिन आपल्याला माहिती आहे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम करत होते. ते काय करत होते? आपलं सायक्लिक एम्पीला इनहिबिट करून पॅराइटल सेल्सच्या ते ॲसिडचं सिक्रेशन कमी करत होते. नेक्स्ट आहेत म्युकोझल प्रोटेक्टिव्ह ड्रग्स. म्युकोझाला प्रोटेक्शन देणार आहे आणि हे काय करणार? अल्सर सरफेसला कोट करणार. त्यांचं नाव काय? ठीक आहे, त्यांना नाव नंतर बघू. आणि अँटी एच पायलोरी ड्रग्स आहेत, अँटी हेलिकोबॅक्टर पायलोरी ड्रग्स. कारण मेनी ऑफ ड्रग्स ना, मेनी ऑफ अल्सर्स दे आर कॉज बाय एच पायलोरी, त्यामुळे त्याचे अँटी त्या एच पायलोरीला मारणारे हे सगळे आहेत. नंतर अँटासिड्स, सिस्टमिक अँटासिड, वाय बेंचिंग अकर्स, रिबाउंड ॲसिडिटी थांबे सगळ्यांना फ्लो वाईजच बघूया. ठीक आहे, आता मी एक व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे ड्रगचे जे क्लासिफिकेशन आहेत ते सांगणार आहे मी. अँटासिड कोणते, हे कोणते, ते कोणते. तर आता अँटासिड्स बघायचं. अँटासिड्स वीक बेसिस असतात, ते ॲसिडला न्यूट्रलाइज करतात, गॅस्ट्रिक पीएच वाढवतात आणि पेप्सिन ॲक्टिव्हिटीला कमी करतात. कारण पेप्सिन आपल्याला माहिती आहे ॲसिडिक पीएचमध्ये ॲक्टिव्हिटी असतो, त्याला जर अल्कलाइन पीएच दिलं तर तो कसा होईल? तो त्याची ॲक्टिव्हिटी रेड्यूस होऊन जाईल. सिस्टमिक अँटासिड, सोडियम बायकार्बोनेट, हे ना फास्ट ॲक्टिंग आहे, शॉर्ट ड्युरेशन आहे, कमी वेळासाठी काम करतं पण त्याचं ॲक्शन खूप फास्ट आहे. NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, HCl मध्ये त्याला जेव्हा ते स्टमकमध्ये जातं तेव्हा NaCl CO2 आणि H2 बनतो. तर मग बघ ना किती असा डिझोल्युशनवाला रिएक्शन आहे. वाय बेल्चिंग अकर्स. पहिल्यांदा तर बेल्चिंग म्हणजे काय असतं मला हे माहिती नाही, पण एक आयडिया काढूया की बिकॉज CO2 गॅस फॉर्म्स, बघितलं CO2 गॅस बनते, कॅन इवन बी डेंजरस नियर परफोरेटेड अल्सर. ठीक आहे, ते बघून घे. रिबाउंड ॲक्टिव्हिटी कशी होते की सडन पीएचमध्ये राईज झालं ना, ते गॅस्ट्रिनला स्टिम्युलेट करतं आणि गॅस्ट्रिन अगेन ॲसिड सिक्रेशन करतं, अगेन इन्क्रीजेस ॲसिड सिक्रेशन. त्याच्यामुळं टेम्पररी रिलीफ, आफ्टर टेम्पररी रिलीफ काय होतं? मोर ॲसिड कम्स बॅक आणि त्याला आपण रिबाउंड ॲसिडिटी म्हणतो. इट इज क्लासिक विथ सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. हे लक्षात ठेव. रिबाउंड ॲसिडिटी कधी होते की जेव्हा सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट देतो आपण, तिथे ना टेम्पररी सडन राईज इन पीएच तर होतं, त्याच्यामुळे तुमचं गॅस्ट्रिन ॲक्टिवेट होतं आणि ते गॅस्ट्रिन ॲसिड सिक्रेशन स्टिम्युलेट करतं. त्यामुळे टेम्पररी रिलीफ तर भेटतं पण मोर ॲसिड सिक्रेशन होतं आणि दॅट इज कॉल्ड एज रिबाउंड ॲसिडिटी. नेक्स्ट आहे वाय NaCO3 इज बॅड इन हायपरटेन्शन और कार्डिक कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर. तर NaCl जे आहे तर ते ॲब्झॉर्ब होतं, मग वॉटर रिटेन्शन होतं, त्याच्यामुळे काय होतं? हायपरटेन्शन वर्सन होणार, कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर वर्सन होणार आणि रिनल फेलियर पण वर्सन होणार आहे. तर सोडियम बायकार्बोनेटने कसं केलं कळलं का तुला? सोडियम बायकार्बोनेट जे आहे ना, वरती एक रिएक्शन बघितली होती आपण. तशी सोडियम बायकार्बोनेट काय करत होतं? हे H2O बनवतं, मग ते H2O म्हणजे NaCl सोबत ते H2O रिटेन होतं आणि त्याच्यामुळे सगळं होत आहे. नॉन सिस्टमिक अँटासिड्स जे आहेत तर ते पुअरली ॲब्झॉर्ब्ड आहेत, सो नो सिस्टमिक अल्कलोसिस. याचे दोन टाईप्स आहेत, बफर आणि नॉन बफर टाईप. बफरमध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि हे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅगल्ड्रेट. हे बफर टाईप, नॉन बफर टाईप. नॉन सिस्टमिक अँटासिड बेसिकली ते पुअरली ॲब्झॉर्ब आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सिस्टमिक अल्कलोसिस नाही, एवढं लक्षात ठेवा. बफर टाईप अँटासिड्स काय म्हणतात की दे स्लोली रेज द पीएच ओनली टू 3.5 to 4 आणि या पीएचमध्ये ना पेप्सिन इनॅक्टिव्ह होतो, रिबाउंड ॲसिडिटी डझंट हॅपन. तर बघ ना चांगले येते, स्लोली पीएचला ते वाढवतात. साईड इफेक्ट काय आहे? ॲल्युमिनियम कॉन्स्टिपेशन कॉज करतो कारण की स्मूथ मसल रिलॅक्सेशन होतं आणि ॲस्ट्रिंजंट इफेक्ट असतो. मॅग्नेशियम जो आहे डायरिया कॉज करतो का? कारण की ऑस्मोटिक इफेक्ट म्हणून. सो बोथ आर कंबाईन टुगेदर इन प्रिपरेशन, वन बॅलन्सेस दी अदर. अच्छा, म्हणजे ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमला आपण कॉम्बिनेशनमध्ये देतो, त्यामुळे जर एक कॉन्स्टिपेशन कॉज करत असेल तर दुसरा डायरिया कॉज करतो आणि याच्यामुळे असं बॅलन्स होतो. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड बाइंड्स फॉस्फेट आणि कॉजेस हायपोफॉस्फेटिमिया, तुमच्या ब्लडमधला फॉस्फेट तो कमी करेल, त्याच्यामुळे इट कॅन ऑल्सो ट्रीट हायपरफॉस्फेटिमिया आणि फॉस्फेटचे स्टोन्स. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. एकदा हे जे आहेत ना, हे प्रश्न बघून घे. पहिलं, वाय डज पेप्टिक अल्सर पेन डिक्रीज आफ्टर फूड इंटेक घेतलं ना की टेम्पररी ॲसिड सिक्रेशनला जे आहे ना तर ते होत. एक मिनिट. फूड खाल्लं आपण की मग टेम्पररी जे फूड आहे ना ते ॲसिड सिक्रेशन कमी करतं. ॲसिड सिक्रेशन नाही कमी करत, ते तिथल्या ॲसिडला न्यूट्रलाइज करतं. हां, फूड ॲक्ट्स ॲज बफर, टेम्पररी न्यूट्रलाइजेस ॲसिड आणि प्रिव्हेंट डायरेक्ट ॲसिड कॉन्टॅक्ट विथ अल्सर क्रेटर. म्हणजे ॲसिड तुमच्या फूडसोबत तो ॲक्ट करायला जातो, त्यामुळे तो डायरेक्ट अल्सरवरती त्याचं एक्सपोजर कमी होतं, त्यामुळे पेन तुमचा टेम्पररी कमी होतं. ऑल्सो फूड डायल्यूट्स द गॅस्ट्रिक कॉन्टेंट, रिड्युसिंग इरिटेशन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय आहे की एक्सप्लेन वाय हिस्टामिन इज कॉल्ड द फायनल कॉमन मिडिएटर ऑफ ॲसिड सिक्रेशन. ॲसिड सिक्रेशनसाठी आपण बघितलं कोण आहे रिस्पॉन्सिबल. सगळ्यात आधी इवन गॅस्ट्रिन आणि जे वेगस नर्व आहे तर ते काय करणार आहेत? ते स्टिम्युलेट करतात कुणाला? ECL सेल्सला टू रिलीज हिस्टामिन. मग हिस्टामिन काय करतो? हिस्टामिन नंतर स्वतः जातो आणि परायटल सेलला स्टिम्युलेट करतो टू सिक्रेट ॲसिड. ठीक आहे, तर दॅट्स वाय हिस्टामिन इज द फायनल कॉमन मिडिएटर ऑफ ॲसिड सिक्रेशन. इथे काय दिलं की ऑल्दो ॲसिड सिक्रेशन स्टिम्युलेटेड बाय असिटाइलकोलिन आणि गॅस्ट्रिन बट ऑल्सो स्टिम्युलेट ECL सेल्स टू रिलीज हिस्टामिन. हिस्टामिन ॲक्ट्स ऑन H2 रिसेप्टर ऑफ परायटल सेल. मग ते सायक्लिक एम्पीला वाढवणार, प्रोटॉन पंप ॲक्टिवेट करणार आणि HCl सिक्रेट करणार. हे सायक्लिक एम्पीचा वाढवण्याचं मेकॅनिझम विसरून H2 रिसेप्टरला गेलं ना हिस्टामिन ही सायक्लिक एम्पी वाढवणार, प्रोटॉन पंपला ॲक्टिवेट करणार आणि HCl सिक्रेट करणार. सो इवन गॅस्ट्रिन वेगल स्टिम्युलेशन इट पार्टली डिपेंड ऑन हिस्टामिन. त्याच्यामुळे हिस्टामिन जे आहे तर ते कॉमन केमिकल मिडिएटर आहे. एनसेड्स प्रीडिस्पोज टू गॅस्ट्रिक अल्सर फॉर्मेशन का? कारण की जे एनसेड्स आहेत आपल्याला माहिती सायक्लॉक्सिजेनेज आहे ते इनहिबिट करतात. मग काय होतं? तुमचं प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस कमी होतं, त्याच्यामुळे काय होतं? प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस कमी झालं तर तुमचं ॲसिड सिक्रेशन जे आहे तर ते
वाढतं. नॉर्मली प्रोस्टाग्लॅंडिन्स काय करत असतात, ते प्रोटेक्टिव्ह डिफेन्स सिस्टम आहे प्रोस्टाग्लॅंडिन्स. ते तुमचं ॲसिड सिक्रेशन कमी करणार, तुमचं म्युकस सिंथेसिस करणार, म्युकस सिक्रेशन वाढवणार, बायकार्बोनेट सिक्रेशन करणार आणि म्युकोसल ब्लड फ्लोला इम्प्रूव्ह करणार PGI2 द्वारा, प्रोस्टासायक्लिनद्वारा. पण जर हे प्रोस्टाग्लॅंडिन्स जर तुमचे कमी झाले तर तुमचा गॅस्ट्रिक म्युकोजाचा डिफेन्स गेला आणि ॲसिड आणि पेप्सिन काय करणार, म्युकोजाला डॅमेज करणार आहेत आणि अल्सर बनणार आहे. सो एनसेड्स जे आहेत तर ते कॉज अल्सर, सो एनसेड्स ते कॉज अल्सर बाय प्रोस्टाग्लॅंडिन डिप्रेशन. नेक्स्ट प्रश्न आहे की वाय मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम अँटासिड, जे मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम अँटासिड्स आहेत, दे आर कंबाईन टुगेदर. का? कारण की जे मॅग्नेशियम आहे ते काय करणार, तुझ्या मसलला ते रिलॅक्स करणार आहे, त्याच्यामुळं ते तुला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट न होत दिल्यामुळं कॉन्स्टिपेशन होणार तिथे. इथं काय लिहिलं होतं बघ त्यांनी, ओके, स्मूथ मसलचं रिलॅक्स करणारे आणि ॲस्ट्रिंजंट इफेक्ट असणार आहे, त्याच्यामुळं स्मूथ मसलचं रिलॅक्सेशन झाल्यावर कॉन्स्टिपेशन होणार आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर ते स्टूल पास करायचं असेल तर तुमचं जे मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होणं गरजेचं आहे, पण ते होत नाही, त्यामुळे कॉन्स्टिपेशन आहे. आणि जे मॅग्नेशियम जे आहे ते ऑस्मोटिक इफेक्टमुळे ते डायरिया कॉज करणार आहे, खूप सारं ते पाणी सगळं ते बाहेर येणार आणि मग डायरिया होणार. त्याच्याने ते जर दोन्ही कंबाईन केले तर एकमेकांचे इफेक्ट ते कॅन्सल आउट करून आपण त्यांना दोघांना सोबत देखतो. आणि इथं काय लिहिलं की मॅग्नेशियम सॉल्ट ऑस्मोटिक डायरिया कॉज करतात, ॲल्युमिनियम सॉल्ट्स कॉन्स्टिपेशन कॉज करतात. वेन कंबाईन बॉबल इफेक्ट न्यूट्रलाइज इच अदर, पेशंट ऑलरेडी ट्रीटमेंट बेटर. ठीक आहे. नंतर एक्सप्लेन रिबाउंड ॲसिडिटी अँड नेम ड्रग्स कॉजिंग इट. रिबाउंड ॲसिडिटी म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा ड्रग्स देता, जसे की सोडियम बायकार्बोनेट किंवा कॅल्शियम कार्बोनेट, हे जेव्हा ड्रग्स तुम्ही देताय तेव्हा ॲसिडिटी टेम्पररी तर रिलीफ होते, पेन रिलीफ होते, पण नंतर परत ते ॲसिड सिक्रेशन वाढते, दॅट इज रिबाउंड ॲसिडिटी. काय की इन्क्रीज ॲसिड सिक्रेशन अकरिंग आफ्टर टेम्पररी न्यूट्रलायझेशन ऑफ ॲसिड. टेम्पररी ॲसिडचं न्यूट्रलायझेशन होत आहे बाय अँटासिड्स, आणि पण नंतर तुमचं ॲसिड सिक्रेशन वाढत आहे. आणि कोणकोणते ड्रग करतात, सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. तर मधलं मेकॅनिझम समजून घे की जेव्हा आपण सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट देतो तेव्हा काय होतं ना, तुमचं टेम्पररीली तर गॅस्ट्रिकचं जे pH आहे तर ते वाढतं. ते वाढल्यामुळे काय होतं, जे गॅस्ट्रिन आहे ना ते स्टिम्युलेट होतो आणि तो काय म्हणतो, तो मग पॅरायटल सेल्सला म्हणतो की तू ॲसिड सिक्रेट कर. तो सडन रायझिंग गॅस्ट्रिक pH इट स्टिम्युलेट्स गॅस्ट्रिन रिलीज आणि गॅस्ट्रिन इन्क्रीजेस ॲसिड सिक्रेशन अँड ॲसिड रिटर्न्स एक्सेसिव्हली. आणि या दोघांमधून पण मोर रिबाउंड ॲसिडिटी कॅल्शियम कार्बोनेटमध्ये काय आहे, कारण की कॅल्शियम क्लोराईड जो आहे ना तर तो इट सेल्फ स्टिम्युलेट्स गॅस्ट्रिन रिलीज. एक कॅल्शियम क्लोराईड लक्षात ठेव. कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा दिला आणि जेव्हा तो आपल्या ह्याच्यासोबत CaCO3 + HCl जेव्हा रिॲक्ट करणार आहे ना तेव्हा CaCl2 + H2CO3 फॉर्म होणार आहे. हे बघ ना, CaCO3 + HCl, तर कॅल्शियम क्लोराईड बनणार आणि इकडचं H + हे H2CO3 बनणार. ठीक आहे. कॅल्शियम क्लोराईड आहे ना दॅट इट सेल्फ स्टिम्युलेट्स गॅस्ट्रिनचं रिलीज. सो आतापर्यंत काय काय बघितलं, ECL सेल, यार मला आतापर्यंत नाही कळलं की ECL, व्हॉट डज ECL स्टँड फॉर. हां, एंटेरोक्रोमॅफिन लाईक सेल्स, एंटेरोक्रोमॅफिन लाईक सेल्स असतात. सिस्टमिक अँटासिड, नॉन सिस्टमिक अँटासिड दॅट रिड्यूस ॲसिड सिक्रेशन, म्युकोजल प्रोटेक्टिव्ह, अल्सर हिलिंग, अँटी हेलिकोबॅक्टर पायलरी. अँटासिड्समधले सोडियम बायकार्बोनेट, नॉन सिस्टमिक, रिबाउंड ॲसिडिटी बघितलं.